मुलगी नकोशी झाली। सांगलीतल्या म्हैसाळमधल्या गर्भपात प्रकरणावरून तर हे कटू सत्य आता समोर आलंय। पण याच सांगलीत कदम आणि सुखठणकर कुटुंबियांनी एक नवा आदर्श घालून दिलेला आहे। बागणीमध्ये मातापित्यानं मुलीच्या जन्मानंतर एक अनोखा पद्धतीने तिचं स्वागत केलंय। गावातील कदम आणि सुखठणकर कुटुंबियांनी हत्तीवरून साखर आणि पेढे वाटत आनंद साजरा केलाय। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचं उघड झालं आणि पुन्हा एकदा स्त्रीभ्रूण हत्येनं डोकं वर काढल्याची भीती निर्माण झाली आहे। मात्र त्याच सांगली जिल्ह्यात मुलीच्या जन्माचं स्वागत हत्तीवरून साखर वाटून करण्यात आलंय। कदम आणि सुखठणकर कुटुंबियांनी खरं तर खूप नवा एक असा आदर्श सर्वांसमोर उभा ठेवलेला आहे। मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटून त्यांनी एक नवा आदर्श घडवलाय। मुलींचं स्वागत जे आहे ते अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे। एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या आपण पाहतोय, सांगलीसारखा स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण गाजतंय, तर दुसरीकडे सांगलीतच हत्तीवरून साखर वाटत मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यात आलंय। कदम आणि सुखठणकर कुटुंबियांनी हत्तीवरून साखर आणि पेढे वाटत हा आनंद साजरा केलाय आणि समाजासमोर खरंच एक नवा आणि आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे। म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचं उघड झालं आणि पुन्हा एकदा स्त्रीभ्रूण हत्येनं डोकं वर काढलं। मात्र त्याच सांगली जिल्ह्यात जे आहे ते मुलीच्या जन्माचं स्वागत या अशा अनोख्या पद्धतीनं करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यात आलेलं आहे। खरं तर खूप मोठा आदर्श या दोन्ही कुटुंबियांनी समाजासमोर ठेवलेला आहे। मुली झाल्या, मुलीचा जन्म झाला म्हणून त्यांनी हत्तीवरून साखर आणि पेढे वाटलेले आहेत। अभिनेत्री भार्गवी चिरमुले आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। भार्गवी, काय सांगशील? खरं तर खूप आनंदाची आणि आदर्श अशी घटना घडली आहे। ही मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटण्यात आलेले आहेत। तुझी काय प्रतिक्रिया आहे? मी खरं सांगू तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही ज्या घटना आहेत, म्हणजे सांगलीमध्ये एक डॉक्टर स्त्रीभ्रूण हत्या करतोय आणि एकीकडे हत्तीवरनं साखर वाटली जाते, ह्या दोन्ही गोष्टी खूप एक्स्ट्रीम आहेत। आणि मला असं वाटतं आपण 2 दिवसापूर्वी महिला दिन साजरा केलेला आहे, तर हत्तीवरनं साखर वाटली त्यांना आनंद झाला, ही खरंच चांगली बाब आहे। पण मला असं वाटतं की ही अशी घटना आज आपल्याला देशात घडवावी लागते, हे खरंच विचार करण्यासारखं आहे। खरंय, आपल्याकडे आता आपण खरं तर असा विचार केला पाहिजे की होणारं अपत्य ही सुदृढ असलं पाहिजे, उत्तम नागरिक झालं पाहिजे। आपण ह्याचा विचार करायचा, आता तो मुलगा आहे का मुलगी हा विचार करायचा। आणि खरंच मला काही वेळेला याचं वाईट वाटतं की असा विचार अजूनही आपण करतोय। महिला दिन साजरा करावा लागतोय आणि तो जो आपण महिला दिन साजरा करतोय त्याच्या 2 दिवसानंतर ही घटना घडते, ही खरंच म्हणजे त्या माणसाचं कौतुक आहे की त्यांनी हत्तीवरनं साखर वाटली, पण त्याला ते दाखवायची गरज पडली, हे आपल्या एक समाजाचं विदारक चित्र आहे असं मला। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी भार्गवी। सोनाली कुलकर्णी अभिनेत्री आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। सोनालीजी, काय प्रतिक्रिया आहे? एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या घडतात, अशा अनेक प्रकरणं उघडकीस आलेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय मुलगी झाली म्हणून अशा प्रकारे आनंद व्यक्त केलाय, काय तुझी प्रतिक्रिया आहे? मला स्वतःला अजून जे प्रकरण झालं भ्रूण हत्येचं त्या धक्क्यातनं बाहेर येता येत नाही, कारण आपल्या समाजामध्ये 2017 साली ही घटना घडावी हे अतिशय लांछनास्पद आहे। आणि मला स्वतःला वाटतं की माणसाला इतकं शहाणं का व्हावं असं वाटतं, म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचं डोकं का लढवावं असं वाटतं। आणि जर नैसर्गिक समतोल राखणं हे उचित नाहीये का? जर स्वतःकडे कमी ज्ञानाला घेऊन लोकांचे बळी जाईपर्यंत, लोकांचे मानसिक शारीरिक बळी जाईपर्यंत अशा प्रकारची हिंसा करत राहणं हे खूपच घृणास्पद आहे। आणि बाकी ज्यांना मुली होत आहेत त्यांनी आनंद कुठल्या पद्धतीनं व्यक्त करावा हा तो त्यांचा प्रश्न आहे। पण त्याहीपेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये ह्या म्हणजे गर्भलिंग परीक्षा होत होती आणि ह्या अशा प्रकारच्या हत्या होत होत्या, हे अत्यंत म्हणजे हा अतिशय मोठा गुन्हा आहे। आणि या काळीमा भासणाऱ्या वृत्तीतनं आपण बाहेर यायला पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद सोनाली दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।
म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्या एकीकडे झाल्याच्या घटना आपण पाहतोय आणि दुसरीकडे अगदी सांगलीतलीच दुसरी घटना आहे. मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटण्यात आलेली आहे.